पुढे बघूयात. खासदार सुप्रिया सुळेंनी मांसाहारावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली तर संजय राऊतांकडून सुप्रिया सुळेंची पाठराखण करण्यात आली आहे. तो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल. खाल्लं खाल्लं रे खाल्लं, काय का पाप केलं का काय? याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील. सुप्रिया सुळेंनी मांसाहारावरती शनिवारी वक्तव्य केलं होतं. एकदा तो कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वारकरी उत्तर देतील असं म्हटलं होतं आणि तसंच झालं. संतप्त राजकीय प्रतिक्रिया सुरू झाल्या आणि वातावरण चांगलंच तापलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण वारकरी संप्रदायाला मानतो असं सांगितलं. मात्र कधी कधी मांसाहार करत असल्यानं माळ घातली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. मी रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते. मग खरं बोलते बाई, मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो. बाबा दुसऱ्यांचं काय नाही, उधार आपला. जो आहे आपला जन्म काय जैसा आहे आपला हे. कुणाला आपण कुणाला मिंदे नाही. सुप्रिया सुळेंच्या परखड वक्तव्यामुळे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंचा संताप झाला, तर मंत्री नितेश राणेंनीही राजकीय फोडणी दिली. या सुप्रिया ताईंना लव जिहाद सारखे विषय ते स्वागत करतात, तेव्हा त्यांना काही हरकत वाटत नाही. म्हणून त्यांना हिंदू धर्म आणि पांडुरंगाच्या बाबतीमध्ये ते नेमकं कोणाला त्या खुश करण्याचा प्रयत्न करतात हे जग जाहीर आहे. पिढ्यानपिढ्या शुद्ध शाकाहाराची परंपरा जोपासणाऱ्या आमच्या वारकऱ्यांचा जो आराध्य दैवत आहे, त्या पांडुरंगाला मी मांसाहार केलेला चालतो हे बोलणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. भाजपकडून मटण वादावरती तिखट प्रतिक्रिया सुरू झाल्यानं संजय राऊत यांनी मैदानात उडी मारली. फडणवीसांना सांगा तुम्ही चोरून काय खाता ते मला माहिती आहे. फडणवीस का शाकाहारी आहेत का? आम्हाला माहित नाही फडणवीस काय खातात. कशाला खाण्यापिण्यावर जात आहे? खाण्यावर जा, स्वतः काय खाताय? राजकीय नेत्यांना राजकारण करण्यासाठी कोणताही मुद्दा वर्ज्य नसतो. त्यातच जर राजकारणासाठी मांसाहाराचं खाद्य मिळाल्यावर राजकीय नेत्यांना बळ मिळालं नाही तरच नवल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. खरं बोलते बाई.